मुंबई ठिकाणी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला संध्याकाळी एवढी ट्रॅफिक असते की 20 ते 25 या स्पीडने गाडी चालवावी लागते। आता एवढा त्रास होतो तर अजून 5 वर्षांनी गाड्याचे प्रमाण वाढले च्या मायला गाडीला धक्का मारत चालवावी लागेल। ट्रॅफिक कमी करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस कशा प्रकारे गाडीचा मार्ग। नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। तर मंडळी, मी करत आहे बोर्ज मध्ये ऑनलाईन काम। चहा नाश्ता केला आणि कामाला सुरुवात करून पहिलीच ऑर्डर विलेपार्ले वेजची उचलून निघालो पिकअप लोकेशन वरती येऊन पार्सल पिकअप करणार। तेवढ्यात कस्टमर बोलले कल का ऑर्डर था, ये कंप्लीट हो गया। त्यानंतर मी कस्टमरला ऑर्डरची डेट दाखवल्यावरती लगेच पार्सल माझ्या समोर ठेवला आणि जास्त टाइम वेस्ट न घालवता दुसरी ऑर्डर जोगेश्वरी ईस्टची उचलून पिकअप लोकेशन वरती जाता जाता या रिक्षावाल्या भाईने गाडीचा रस्ता चेंज करून मध्येच मी फसलो। मग काय, गाडी सोबत मला पण उडवली असती। त्यानंतर लोकेशन वरती येऊन एंट्री करून डिविंग मध्ये जाणार तर डोर पण लॉक आणि वॉचमॅन पण तिकडून गायब। आता शोधणार कुठे, तर नशीब आतमध्ये काकी बसली होती, त्यांनी डोर ओपन करून दिला आणि फटाफट पार्सल पिकअप करून निघालो ड्रॉप लोकेशनला। त्यानंतर विचार केला हायवे खाली भेटला की 20 मिनिटांमध्ये ड्रॉप लोकेशनला पोहोचून तिसरी ऑर्डर विलेपार्ले वेजची घेऊन जाऊ। त्या मायला कांदिवलीवरूनच ट्रॅफिक भेटली। पुढे येऊन बघतो मालाड ब्रिज वरती या भाईचा टेम्पो बंद आणि कांदिवली हायवे जाम। त्यापुढे पूर्ण रस्ता खाली। मग पटापट ड्रॉप लोकेशन वरती येऊन एंट्री करून कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केला। त्यानंतर जुहूची ऑर्डर भेटली आणि पटापट पिकअप लोकेशन वरती येऊन एंट्री करून कस्टमर कडून ऑर्डर घेऊन निघालो ड्रॉप लोकेशनला। दुसऱ्या ऑर्डर लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करून निघालो तिसऱ्या ड्रॉप लोकेशनला। लोकेशन वरती येऊन बघतो तर बीचच्याच बाजूला बंगला होता। मग कस्टमर जवळ ऑर्डर डिलिव्हर करून मस्त विचार केला बीच वरती एका ठिकाणी निवांत बसून चांगली ऑर्डर बघतो, तर कसलं काय त्या विचारावरती पावसाचं पाणी पडायला लागलं। मग तिकडूनच निघून लागली मला भूक आणि घेतली शेवपुरी। अंकलनी शेवपुरी अशी भरून दिली की तोंडात पण मावना। त्यानंतर भेटली लगेच दहीसर वेजची ऑर्डर आणि निघालो पिकअप लोकेशन वरती। कस्टमर कडून ऑर्डर पिकअप केली आणि पुन्हा ऑर्डरची वाट बघत बसलो, तर जवळजवळ 30 मिनिटांनी सेम लोकेशनची ऑर्डर भेटली आणि निघालो पिकअप लोकेशन वरती येऊन एंट्री करणार तर वॉचमॅन काका बोलले मागच्या गेटने एंट्री नाहीये, मेन गेट वरती जा। तर मेन गेट वरती येऊन सोसायटी ऑफिस मधून ऑर्डर घ्यायची होती, तर सुपरवायझर मला सोबत घेऊन जात होते। तर त्यांना मी बोललो की गाडी बाहेरच पार्क केली आहे, म्हणून त्यांनी मला स्वतः पार्सल गेट वरती आणून दिला आणि पार्सल पिकअप करून निघालो ड्रॉप लोकेशनला। जाता जाता पाऊस पण पडायला सुरुवात झाली, म्हणून विचार केला वेस्ट वरून सिग्नल वरती थांबत न जाता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने जाऊ। भेंडी गवार इकडे तर त्यापेक्षा गाडी चालवायला हालत खराब, एवढा हायवेला ट्रॅफिक। त्यामुळे ट्रॅफिक पोलीस संध्याकाळची ट्रॅफिक कमी करण्यासाठी गाडीचा मार्ग रॉंग वेने काढतात। ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमरनी मला बिल्डिंग बाहेरच ऑर्डर डिलिव्हर करायला सांगितला आणि निघालो शेवटच्या ड्रॉप लोकेशनला। ते पण पार्सल डिलिव्हर करून काम बंद केला। तर मंडळी, आज मी 9 तास काम करून 1033 रुपये कमावले। त्यामध्ये पेट्रोलचे 200 रुपये आणि 800 रुपये प्रॉफिट झाला।